नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे इथे अस्मिताला न्यायाधीशांनी न्याय दिला आहे आणि तिला फारकत मिळाल्यानंतर आता इथे जेव्हा बाहेर येतो सचिन त्यावेळेला मीडियातली काही लोक त्याला काही प्रश्न विचारतात की तुम्ही सोशल मीडियावर स्वतःची बाजू मांडली होती, तुम्हीच तर खोटारडे निघालात. तर त्यांच्या प्रश्नांची उत्तर न देतात सचिन तिथून निघून जातो. आता इथे आपल्याला पाहायला मिळत आहे सगळेजण अस्मिताची काळजी करत असतात, अस्मिता कशी ह्यातनं सावरेल आणि कशी नाही. पण इथे अर्जुन सायली म्हणतात की ताई खूप हुशार आहेत, त्या या सगळ्या गोष्टींना फेस करू शकतात, यातनं त्या बाहेर नक्की पडतील, त्या फार स्ट्रॉंग आहे. आणि बघा आता इथे पेढे घेऊन आली आहे अस्मिता फारकत झाली म्हणून, आपल्याला ह्या मूर्ख माणसापासून सुटका मिळाली, ह्या गोष्टीचा आनंद तिलाही खूप झालेला आहे. त्याच्यामुळे त्यात सगळ्यांना सांगते माझं दुःख करत बसायचं नाही, उलटा आपण ह्या नराधामाच्या तावडीतून सुटले असा आनंद व्यक्त करायचा. आता सध्या तरी ही मिठाई भेटली, ही मिठाई खाऊन आपण आनंद साजरा करूया असं म्हणत इथे सगळेजण हसत बोलत एक मस्त आनंदाने राहतात. आता आपल्याला इकडे पाहायला मिळणार अर्जुन आणि सायली हे रविराजच्या घरी जायला निघतात. तर इथे चैतन्य नारळ पाणी आणलेलं असताना ते सायलीला देऊ करतो. पुन्हा एकदा अर्जुनला विचारतो देऊ का नको, वेळ तर नाही झाली, तिची बेल पण देवा. सगळेजण हास्या विनोद करू लागतात. मग इथे हो हो दे माझ्या बायकोला नारळ पाणी असं म्हणत सायलीला मग तो नारळ पाणी प्यायला सांगतो. आणि अश्विनला जो सांगतो की आम्ही दोघंजण आता सिनियरच्या घरी जातो आहे आणि तिकडे मी सायलीला सोडून घरी येतो, तुम्ही सगळेजण घरी जा. तर अश्विन म्हणतो हो चालेल. आता इथे सगळेजण सायलीला काळजी घ्या म्हणतात. सगळ्यांना खरं तर खूप आठवण येणारे, प्रतिमा तिची खूप काळजी घेणारी, ह्या गोष्टीचा पण विश्वास आहेच. तरीही काळजी घे, वेळोवेळी सगळ्या गोळ्या घेत जा आणि काही वाटलं तर फोन कर, आम्ही तुला लगेच भेटायला येऊ असं तिला निरोपही देतात. सचिन आता घरी गेलेला असतो, घरी जाऊन संताप व्यक्त करत असतो, स्वतःच्या जीवाचा फळफळाट करत असतो. त्याला येऊन आपला मैपच सांगू लागतो की हे बघा जरा शांत व्हा, तुम्ही स्वतःचं मन शांत ठेवा, झाली ना तुमची फारकत, काय आता टेन्शन घेऊ नका, माझ्या साक्षीचं तुमच्याशी मी लग्न लावून देतो. खरं तरी ते सचिनला खरं तर टेन्शन ह्या गोष्टीचं आहे की तिला पोडगी द्यावी लागली, एवढे प्लॅन केले, एवढं सगळं केलं, पण त्या अर्जुनने त्याचीच वाट लावली, आता तो अर्जुनला सोडणार नाही असं म्हणू लागतो. तरी ते मैपत म्हणतो की त्या दोघांच्या नादी लागू नका, ते दोघं नवरा बायको फार हुशार आहे, सगळ्यांना गार केलं आहे त्यांनी, आपलं आयुष्य नित्यक्रमाने चालू द्या आणि हा जो राग तिरस्कार आहे ना हा शांत ठेवा. तरी ते मैपत तुम्हाला शिकवू नको, राग करू नको, तिरस्कार करू नको, मी माझं पाहतो, तू तुमचं पा असं सांगतो. तरी ते मैपत म्हणतो की लवकरच साक्षी परत येणार, तुमच्या दोघांचं लग्न लावायला आता मी मोकळा होईल आणि तुमचं लग्न लावून मी संन्यासही घेईल असं म्हणू लागलेलं आहे. तर आता इथे अर्जुन सायलीला घेऊन रविराजच्या घरी जातो. तिथे जाऊन तो सगळी पाहणी करू लागतो. त्याच्या माणसांनी सगळीकडे पाण्याच्या बॉटल, सगळीकडे कॉर्नरला गार्ड बसवले जेणेकरून पायाला कशाला ते कॉर्नर टोचू नये. हे सगळं पाहून खरं तर सायलीला पण आश्चर्य वाटतं, हे कसं काय. तरी ते सगळेजण कौतुक करतात अर्जुनचं की हे सगळं अर्जुनच्या माणसाने केले, त्याला किती काळजी तुझी बघ, त्याने सगळी अरेंजमेंट पहिलेच केली तू येण्या अगोदरच. तर प्रतिमा कौतुक करताना म्हणते खरंच बाई तुला ना इतका भारी नवरा मिळाला आहे, तुझं कौतुक कोणी करावं तर यांनीच, आणि याला सगळ्यात जास्त तुझी काळजी, इथे राहणार आहे तरी तुझी सगळी सोय करून ठेवली. तर अर्जुन म्हणतो हे बघ जागोजागी तुझ्यासाठी पाण्याच्या बॉटल ठेवल्या आहे, वेळोवेळी पाणी पित राहा, पाणी प्यायला अजिबात काटकसर करायची नाही. आणि मी निघतो. प्रतिमा म्हणते राहा ना, जेवण करून जा. तर तो म्हणतो नाही, आज घरी सगळ्यांसोबत जेवण करेल असं म्हणून तो निरोप घेतो. आपली प्रिया इथे झोपेत पण स्वप्न पाहू लागली, आई बाबा तुम्ही आलात, मला घ्यायला आलात, माझ्या बाळाला पण इथून घेऊन जाल ना असं म्हणत स्वप्नात जोरजोरात बडबड करत असते. बघा तिचं नशीब काय, स्वप्नात सुद्धा अश्विनने तिला लाथच मारली, धुडकवून लावलं. घरच्या सगळ्यांनी दरवाजा बंद केला तिच्या तोंडावर, तिला घरातच घेतलं नाही. आणि मग तिथे हवालदार येते आणि ती म्हणू लागते की तुझी ही जी वायफळ बडबड आहे ना ती आत्ताच्या आत्ता बंद कर, नाही तर शिक्षा म्हणून अख्ख्या जेलची भांडी तुला धुवावं लागेल. तर प्रिया म्हणते सॉरी. आणि मग ती भानावर येते, स्वप्नातही आपल्याला कोणी स्वीकारत नाही, कसं नशीब आहे आपलं असं म्हणत ती स्वतःला दोष देऊ लागते. इथे मात्र आपल्याला प्रतिमाच्या घरी आपली सायली सेटल झालेली बघायला मिळणार. सगळे गोष्टी आता तिच्या निहारून पाहत असते. आणि प्रतिमा आत्या तिथे येते आणि प्रतिमा आत्या काही गोष्टी तिला सांगू लागतात आणि आठवणी दाखवू लागते तन्वीच्या. तर त्या आठवणींमध्ये ती सांगू लागते, तन्वी लहान असताना ना रविराज मला सांगतात की मी हे स्वेटर विणलेलं, हे मोजे विणलेले, हे बघ ना, ह्या सगळ्या गोष्टी लहानपणीचे छोटे छोटे कपडे, झबली सगळी आहे याच्यामध्ये. आणि
ह्या सगळ्या गोष्टी मला तर ठाऊक नव्हत्या, मी तर इथे नव्हते. हे सगळं काही रविराजने साचवून ठेवले. किती आठवणींचं खजिना त्याने तयार करून ठेवलं आहे. खरं सांगू का, मी हे कपडे आणि हे स्वेटर तुझ्याकडे घेऊनच येणार होती. जेव्हा तुला मुलगी होईल ना, तर तू ह्या सगळ्या वस्तू तिला वापराव्या अशी माझी इच्छा आहे हां. तर त्या गोष्टींना हात लावत अंजरत गुंजरत तन्वी पाहू लागते आणि म्हणते खरंच किती सुंदर आहे ना. आणि का कोणाच ठाऊक तिला त्या गोष्टींपासून एक गोष्ट अशी जाणवू लागते, जणू काही ह्या सगळ्या गोष्टी तिच्याच आहे, तिच्याच आठवणी आहे. पण आता हे सगळं काय आहे हे तिला आता उमगत नाही. तिला शोध लावायचा ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि हे सगळं सामान बघताना तिला एक गोष्ट सापडते त्या पेटारामध्ये. ती ऑडिओ रेकॉर्डिंग असते ज्याच्यामध्ये शुभम करोती म्हटलेली असते लहानशा तन्वीने. ती तन्वीची आवाजातली कॅसेट आहे. तर इथे सायली म्हणू लागते की मग आपण ती लावून वाजवून पाहायची का, कशी आहे तिचा आवाज, मला ऐकायची फार इच्छा आहे. पण इथे प्रतिमा म्हणते अगं तू व्हिडिओ आपलं टेप रेकॉर्डर माझ्याकडे नाही, पूर्ण आजीकडे होता, आता आहे की नाही माहीत नाही. तू कल्पनाला फोन करून विचारतेस का? जर असेल ना तर मग आपण तो इकडे आणूया आणि आपण लावून वाजवूया. पण आता इथे ती घरी फोन करून लगेचच तातडीने म्हणते की आई ते टेप रेकॉर्डर असेल तर सांगा, मी घ्यायला येते लगेचच. इथे सगळेजण मिस करत असतात. खरं तर 1-2 तासातच सगळेजण मिस करायला लागले सायलीला. आणि सायली आता आपल्या माहेरी आहे म्हटल्यावर तिला माहेरपणाची पण गरज आहे असं अस्मिता म्हणते. पण बघ ना, स्मित पण खूप रडत होता, त्याला पण बहुतेक मामीची आठवण येत असेल. तर इथे कल्पना म्हणते स्वयंपाकघरात पण मला खूपच तिची उणीव जाणवत होते, किती सवय लागली आपल्याला. तरी ते नकळतपणे अर्जुन म्हणतो हो ना, मला पण फार आठवण येते. सगळेजण हसू लागतात आणि तो म्हणतो थांब मी तिला व्हिडिओ कॉलच करतो. व्हिडिओ कॉल करून तिच्याशी बोलण्यासाठी तो म्हणतो हॅलो. तर तो पाहतो ती उन्हामध्ये, चक्क गार्डनमध्ये, एवढ्या उन्हामध्ये. सायली तू गार्डनमध्ये काय करते म्हणून तो तिला प्रश्न विचारू लागतो. उन्हातानात फिरायचं नाही माहिती आहे ना. मग बघ ही किती उन्हात कळकळत्या बाहेर निघाली. तर कल्पना पण तिला रागवते, एवढ्या उन्हात कशाला आलीस तू बाहेर. तर इथे लगेचच ना अर्जुन म्हणतो हे सगळे ना ओळखीचं का वाटते, ही गाडी, हे गार्डन, हे गेट. तर सायली हसते आणि म्हणते हो हो शोध लावा तुमच्या ओळखीचं आहे की नाही. आणि लगेच सायली फोन कट करते आणि लगेच अर्जुन म्हणतो अरे माझ्या तोंडावर फोन कट केला, थांब मीला परत फोन लावतो. तर इथे तो फोन लावत असतो, त्याच्या नादात बसलेला असतो. सायली घरात पण येते आणि तिला घरात आलेलं पाहून अस्मिता अर्जुनची गंमत करते. आणि अर्जुन लगेचच माझी बायको आली असं म्हणत धावत पळत, एखादं लहान मुलं कसं जातं आईकडे तसं जातं पळत आणि तिला घट्ट अशी मिठी मारतो. आय मिस यू सो मच असं म्हणतो. तर आता इथे सगळेजण तिला विचारू लागतात की एवढ्या उन्हात तानात तू का आली आहेस. तर कल्पना म्हणते तिने मला सांगितलं होतं तिला खरं तर टेप रेकॉर्डर पाहिजे, तो पूर्ण आईंचा, पण तो स्टोर रूममध्ये असावा म्हणून मी तो शोधण्यासाठी विमलला पाठवले. विमल येईलच थोड्या वेळात आणि मग ते असेल तर मिळेल. पण मला नाही वाटत आपल्याकडे असेल, कारण काही जुन्या गोष्टी आपल्याकडे चालत नव्हत्या ना, त्यावेळेला त्या भंगारमध्ये देण्यात आल्या होत्या. आणि विमलही येऊन सांगते की स्टोअररूममध्ये पूर्ण आजीच्या खोलीमध्ये सगळीकडे पाहिला, टेप रेकॉर्डर कुठेच नाही. अश्विनचंही तेच म्हणणं असतं, एवढ्या जुन्या वस्तू आजकाल कोण वापरतं आणि त्या एवढ्या सहजासहजी कशी काय अवेलेबल होतील. पण तुम्हाला कशासाठी हवी होती टेप रेकॉर्डर. तर ती सांगू लागते की मला लहानपणीच्या तन्वीच्या आवाजातली शुभम करोतीची टेप कॅसेट सापडली, ती टेप रेकॉर्डरमध्ये वाजवून ऐकायची होती. हे ऐकल्यानंतर तू काय एवढ्या गोष्टींच्या मागावर लागली आहे असा इथे अर्जुन काळजीने म्हणतो, जास्त विचार नको करू. पण ती म्हणते ठीक आहे मी जाते आता, कारण मला रविराज अंकलने गाडी दिली आहे आणि लगेच 1 तासात घरी पण यायला सांगितले. तर इथे अर्जुन हट्ट करतो की नाही 2 मिनटं खोलीत चल, मला तुला काहीतरी दाखवायचे. आता मी बघ खोली कशी चकाचक ठेवली हे त्याला दाखवायचं होतं सायलीला. आणि सायली हसू लागते, अहो तुम्ही हे दाखवण्यासाठी मला इथे बोलवलं, गुणाचं गं माझा नवरा, खोली अजिबात अस्तव्यस्त केलेली नाही. तर इथे तो फोन कॉल येतो, रूम बाहेर जातो. तितक्यात तिला टेप रेकॉर्डची भुणभुण सारखी लागलेली. मग ती ऑनलाईन शोधू लागते. तर तिला ऑनलाईन एका गोष्टीचा ॲड्रेस मिळाला आहे जिथे अँटिक वस्तू मिळतात जुन्या. तर त्या गोष्टी मिळवायच्या असेल तर तिथला संपर्क पत्ताही दिला आहे. पण आता तो पटकन फोन बंद करते. अर्जुन म्हणतो चल मी तुला सोडतो आणि माझं ऑफिसचं काम मी तिकडं जातो. तर सायली म्हणत असते नको मी जाते माझी तुम्ही जा तुमचं काम करा. तर अर्जुनला इथे सांगावं लागेल तिला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. जर त्याला कळलं की ही पुन्हा टेप रेकॉर्डच्या मागं लागली आहे तर तो तिच्यावर चिडेल, म्हणून ती त्याला न सांगता काय बहाणं करावं म्हणून आता विचारत पडलेली पाहायला मिळणार. खरं तर आता इकडे ती टेप रेकॉर्डर शोधूनही आणते. शोधून आणल्यानंतर ती कॅसेट वाजवते. त्या कॅसेटचा आवाज तिला नकळतपणे स्वतःचाच आहे असं जाणवू लागतो. आणि खरं तर इथे सायलीच्या मागावरती एक माणूस आला आहे. आता ही नवीन व्यक्ती, नवीन
कोण एंट्री करते, जी सायलीच्यावरती एवढा पहारा ठेवते हे पाहायला आपल्याला पुढे मिळणारच आहे. आणि सायलीला कळत नकळतपणे ह्या गोष्टीची जाणीव झाली की हा आवाज तन्वीचा म्हणजे माझाच आहे, याचा अर्थ मीच आहे का तन्वी. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी सगळेजण सज्ज व्हा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.